तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती। जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित। आम्ही नेहमीच तुमच्या सोबत। सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट। जळगाव जामोद मधील वडसिंगजी शेततळ्याची साफसफाई तातडीने करा, ग्रामस्थांची मागणी। गंध वासामुळे ग्रामस्थ हैराण। जळगाव जामोद तालुक्यातील बुलढाणा जिल्ह्यात वसलेल्या वडसिंगजी गावाला लागूनच असलेल्या गावठाणच्या तळ्याने गावातील जीवनमान प्रभावित केले आहे। शासनाच्या पाणी आडवा पाणी जिरवा योजनेखाली अनेक वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले हे तळे आज गाळाने भरून घाण वास सुटू लागला आहे। यामुळे स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले असून ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे। सापविंचूंचा वावर वाढल्याने नागरिक भयभीत। तळ्याची स्वच्छता आणि देखभाल झाल्यामुळे तळ्यामध्ये हिरवे गवत उगवले असून रात्रीच्या वेळी तळ्याच्या परिसरातून साप आणि विंचू बाहेर पडत आहेत। हे विषारी प्राणी गावातील घरांमध्ये पोहोचत असून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे। वडसिंगजीतील नागरिक या परिस्थितीमुळे गंभीर झाले आहेत आणि ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करत आहेत। ग्रामपंचायतीकडे तातडीने उपाययोजनांची मागणी। ग्रामस्थांनी तळ्याचा गाळ काढून साफसफाई करण्याची मागणी केली आहे। जर तळ्याची स्वच्छता शक्य नसेल तर ते बंद करण्यात यावे, अशी ही मागणी करण्यात आली आहे। हे जे काय शेततळ आहे की काय का तलाव आहे? तलाव आहे? नाही गावठाणचं शेततळ आहे। ते आपलं पाणलोट मधून केलेलं आहे। त्या नामदेव ॲडव्होकेट नामदेव वकील असताना उपसरपंच असताना त्याच्या कारकिर्दीत पाणलोट मधून केलेलं आहे। या शेततळ्याची अशी कंडिशन आहे आज की या शेततळ्यामुळे बाजूच्या कॉलनीला पूर्ण रात दिवस त्रास आहे। डासाचा त्रास आहे, सापाचा त्रास आहे, चिचुकाट्याचा त्रास आहे। आम्ही कित्येकदा सरपंचाला सांगितलं, ग्रामसेवकाला सांगितलं, पंचायत समितीच्या मोरे साहेबाला सांगितलं, व्हिडिओ साहेबाला, ते अजूनही ॲक्शन निघून आले। सांगून बहुतेक आम्हाला त्या गोष्टीले 15-20 दिवस झाले आणि लेखीवरचं बी दिलं आमच्या कॉलनीतल्या मंडळींना। तुमचं म्हणणं काय की हे साफ करायला पाहिजे? नाही, साफ नाही करायला पाहिजे। हे क्षेत्र पाहिजेच नाही। आता आपल्या इकडली पाण्याची पातळी एवढी वाढली यावर्षी की जेमतेम जे न आटणाऱ्या विहिरी होत्या त्या सर्व विहिरीला पाणी आलं। आता शेततळ्याचा उपयोगच नाही कोणाला। शेततळ्यामुळे सर्व दुर्गंधी भरून आली या एरियामध्ये। सर्वांनाच त्रास आहे, येणारा जाणाऱ्याला त्रास आहे, कॉलनीला त्रास आहे, सर्वांनाच त्रास आहे। त्याची पोझिशन तुम्ही आणखी त्याचा व्हिडिओ घ्या आणि तुम्ही एकदा पाहून घ्या काय। आणि याचे खोल किती आहे? खोल आहे जवळपास 10 फूट खोल आहे। लय खोल आहे। आणि एखादा जानवर वगैरे गेला तर मग ते जानवर तर काहीच नाही, पाणी प्यायला जागा नाही जनावराला। नाही ते गवत असल्यामुळे त्याची उपयोगाच नाही राहिलं। ते पाण्यात गवत काय आहे पोझिशन त्याची। याशिवाय गावातील हिंदू शमशानभूमीच्या जवळील डीपी तुटलेली असून यामुळे कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे। ग्रामस्थांनी या डीपीचे तातडीने दुरुस्तीचे आवाहन केले आहे। प्रशासनाची उदासीनता ग्रामस्थांच्या संतापाचा विषय। ग्रामपंचायतीने या समस्यांवर लक्ष दिल्यास ग्रामस्थांचे आरोग्य व सुरक्षा धोक्यात राहील, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे। शासनाच्या पाणी आडवा पाणी जिरवा योजनेचा उद्देश योग्य प्रकारे अंमलात आणण्यासाठी स्थानिक प्रशासनाने ही समस्या गंभीरतेने घेतली पाहिजे। गावकऱ्यांचा निर्धार समस्या सोडवण्यासाठी एकत्र येणार। वडसिंगजीतील ग्रामस्थांनी गावातील समस्या सोडवण्यासाठी एकत्र येऊन ठोस पावले उचलण्याचा निर्धार केला आहे। ग्रामपंचायतीच्या प्रतिसादावरच येथील नागरिकांचे भविष्य अवलंबून आहे। आता प्रशासन या तक्रारींना कसा प्रतिसाद देते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा। तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज।